नमस्कार, मी अर्चना माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी मस्त अशी डाळ मेथीची रेसिपी घेऊन आलेली आहे. पारंपरिक पद्धतीने डाळ मेथीची रेसिपी डाळ मेथी कशी बनवली जाते ही तुम्हाला आज मी सांगणार आहे. सो बघा, डाळ मेथी त्यासोबत कांदा आणि गरमागरम भाकरी अप्रतिम जेवण होते आणि हेल्दी आणि पौष्टिक. आणि अशाच पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर बघूया आपण डाळ मेथीची पारंपरिक पद्धतीची रेसिपी. तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही इथे मुगाची डाळसुद्धा वापरली तरी चालेल, पण तुरीची डाळीमध्ये चव खूप छान लागते म्हणून मी इथे तुरीची डाळ घेत आहे. इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी म्हणजेच मी कमी लोकांसाठी बनवत आहे, 2 लोकांसाठी. सो मी येथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकली आहे आणि एक मेथीची गड्डी छान निवडून, धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती पण मी त्या मेथीसोबतच डाळ आणि मेथीसोबतच कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. पाणी हे आपल्या अंदाजाने टाकायचं. मी इथे 1 ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि मी इथे थोडी हळद टाकून घेत आहे. हळद जर टाकली आपण डाळ शिजवताना तर हळद हे पचायला हलकी जाते, ॲसिडिटी होत नाही. सो डाळ शिजवताना कधी पण डाळीसोबतच आपण हळद पण टाकायची. आणि इथे मी कुकर लावून कुकरच्या मस्त अशा मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेत आहे. म्हणजेच आपली डाळ मस्त शिजेल. आता चला आपण गोळा बनवण्यासाठी इथे दाणे भाजून घेणार आहे. दाणे असे मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे आपल्याला. छान असे दाणे भाजून झालेले आहे आपले. आता इथे मी 5-6 मिरच्या भाजून घेणार आहे. मिरच्या हे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहे. थोडं 2-4 थेंब तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिरच्या तुमच्या तिखट ज्याप्रमाणे आपण खातो त्याप्रमाणे घ्यायच्या आहे आपल्या आवडीप्रमाणे. आणि इथे मी 7-8 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे. लसूण जेवढं जास्त वापराल तुम्ही तेवढी ही भाजी छान होते. आणि इथे मी गोळ्यामध्येच थोडा कोथिंबीर टाकून घेत आहे आणि मिरच्या भाजून झालेल्या आहे. बघा, हा गोळा मस्त आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. हा गोळा बारीक झाल्यानंतर या गोळ्यामध्ये आपण तेलाचा तडका देऊन हा गोळा असाच चटणी म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो. पण इथे आपल्याला भाजीला फोडणी देण्यासाठी या गोळ्याचा उपयोग करायचा आहे. इथे मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे. जिरं जोपर्यंत छान तडतडत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला खमंग अशी टेस्ट येत नाही. जिरं आपलं तडतडून झालेलं आहे. त्यामध्ये आपण आपला गोळा फ्राय करून घ्यायचा आहे. गोळा मस्त मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, छान असा मस्त आपला गोळा फ्राय करून होत आहे. त्यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेणार आहे. गोळ्यामध्ये थोडी हळद टाकली की भाजीचा रंग खूप छान येतो. अशाच नवनवीन पारंपरिक भाज्या किंवा रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा, इथे मी छान असं मस्त कोथिंबीर त्यातच टाकून घेत आहे, कारण की कोथिंबीरचा पण खूप छान असा सुगंध आपल्या भाजीला लागतो. म्हणून इथे मी गोळा फ्राय करतानाच कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. बघा, इथे कुकरमध्ये आपली डाळ आणि मेथी शिजून झालेली आहे छान अशी मस्त आणि त्याचा सुगंध खूप छान येत आहे. डाळीचा आणि मेथीचा मिक्स असा सुगंध येत आहे. त्याला थोडी आपण रवी लावून घ्यायची आहे. अगदी नाहीसारखी, जास्तसुद्धा आपल्याला बारीक नाही करायचं. थोडी अशी रवी लावून घ्यायची आहे आणि आपला गोळा फ्राय करून झाला की त्यामध्ये आपल्याला ते डाळ आणि मेथीचं मिश्रण टाकून द्यायचं आहे. आणि बघा, कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. बघा, किती छान असा मस्त सुगंध येत आहे आणि अशी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कारण त्यात आपण डाळ वापरलेली आहे. डाळीला उकळी आल्यानंतर घट्टपणा येतो. सो तुम्ही पाणी थोडं जास्तच ॲड करा आणि ती चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त अशी दणकून आपल्या भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. खूप पौष्टिक भाजी आहे, अप्रतिम आहे. तुम्ही एकदा बनवून बघा. घरातील सर्वांनाच ही भाजी आवडते आणि भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि
विशेष म्हणजे ही पौष्टिक आहे. यामध्ये जास्त तेलाचा वापर नाही आहे, मसाल्यांचा वापर नाही आहे, कुठल्याही प्रकारचा आपण इथे मसाला वापरलेला नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तेलसुद्धा अगदी कमी प्रमाणात वापरलेलं आहे. छान अशी गरमागरम भाजी, वाफाळती भाजी आणि गरमागरम भाकरी आणि कांदा, हिवाळ्याचं जेवण अप्रतिम होते. बघा किती सुंदर जेवण बनते आणि गरमागरम अशी वाफाळती भाजी आणि अप्रतिम अशी भाकरी, कांदा, खूप छान जेवण होते. तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आणि ही माझी डाळ मेथीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी. धन्यवाद.